लग्नानंतर कोणाला अधिक महत्त्व द्यावं, मित्रांना की बायकोला? हां, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देणं टाळाल, पण आज इथल्या एका नवऱ्याला हे उत्तर द्यावंच लागणार आहे. चला बघूया ते उत्तर काय आहे ते. तेच घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. हा 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 हा. आता हनीमूनला आग्र्याला जायची गरज नाही. का? ताजमहल तर इथेच बघितला ना मी. तो पण लाल काळा. आणि तू माझा बीवी का मकबरा. नको फ्लर्ट करूस तू. नवऱ्याला बीबी का मकबरा कोण बोलतं? अरे मला वाटलं तू हसशील. नको ना नको ना. आज मस्त असा छान मूड आहे माझा. का विचार? का? आज आपल्या लग्नाला 7 दिवस झाले आहेत. थाला फॉर अ रिझन. 8 दिवस झालेत. हा? तुला एवढं पण आठवत नाही? नको करू. मी चांगला मूड आहे ना. मूडाचा मला वाटलं तू हसशील पण तू हसत नाही. हसण्यासारखे विनोद पण कर ना. मग प्रिया, आज रात्री आपण काय करायचं? आज आपण ऑलमोस्ट रोमॅन्टिक व्हायला जायचं आणि मग तुला फोन येणार आणि मग तू खाली जाऊन नाक्यावर मित्रांशी गप्पा मारत बसणार. हा विषय तू का काढलास आता? कारण तेच करतोय आपण मागचे 8 दिवस. 7 दिवस झालेले आहेत. 7 दिवस झालेत पण 7 दिवस तू तेच करतोयस. एवढी सुंदर बायको घरात असताना तुला कसं खाली जाऊन मित्रांची गप्पा माराव्याशा वाटतात रे? सौंदर्य आणि मैत्री तू मिक्स का करतेस मला कळत नाहीये. प्रिया, हे बघ आय एम सो सॉरी. मला ह्यावर वाद नकोय आता आपल्या लग्नात कधीच. म्हणून ऐकून घे, मी सांगतोय ते. मित्र माझ्या आयुष्यात खूप आधीपासून आलेले आहेत. तू आत्ता आली आहेस की नाही? हो की नाही? अरे पण मग हे 7-20-7-2 अभी भी मेरे साथ है. अभी भी करते पुण्य, अभी भी करते पाप आहे. अशी आमची मैत्री आहे. कळलं ना? हा. बायकोला सोडून मित्रांची गप्पा मारायला जाणं पण पापच आहे. सॉरी पण आता लग्न झालंय ना रे ओंकार. गोष्टी बदलतात ना लग्नानंतर. बदलतात म्हणजे? तू बदलायला आली आहेस का मला? तू तशी पार्टनर आहेस का बदलणारी समोरच्याला? तर तसं सांग मला. पण असं काही नाहीये. हे बघ श्री शिवाजी मंदिर समोर नाक्यावर उभं राहणं हा माझा हक्क आहे. मला तिथे जाऊन उभं राहावं लागतं. ती आमची परंपरा आहे, प्रतिष्ठा आहे, अनुशासन आहे ते आमचं. अगं ते मित्र माझे मेरे बच्चे है वो, जिगर के टुकड़े हैं मेरे. आम्ही लल्ले है वो मेरे सब लोग. आम्ही हातात हात घालून असे 7वीपासून फिरतोय कधी नव्हे. तू असं नको यार करू प्रिया. यार माझे खूप जवळचे मित्र आहेत. तू घे ना सांभाळ. एवढं काय त्यात? मी येतोय की नाही लवकर? येत नाही का मी लवकर? मी 10 वाजता येतो. आधी तर मी 12 1 वाजेपर्यंत थांबायचो. विचार. आणि आज पण मी गेलो नाही. कारण सांगितलंय त्यांना डोकं दुखतंय म्हणून. का? कारण आज 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 असं हेलिकॉप्टर असं एक जरा करायचं ना. असं नको करू. ठीक आहे सॉरी. ओके मी तुझ्यासाठी गाणं गाऊ. मी तुझ्यासाठी गाणं गाते. गा गा. ये वांक्या ये वांक्या. आत्ताच्या आत्ता कटव तुझ्या मित्रांना. हे बघ कटव बिटव करू नको. आलो 1 मिनिट. कटव वगैरे बोलू नकोस प्रिया. कटव नाही बोलायचं. माझे मित्र लग्नानंतर पहिल्यांदा आले. कटव वगैरे काय अरे पण बोलतेस तू? ही वेळ आहे का? अगं बाई, डोकं दुखतंय. त्यांना सांगितलंय 10-15 मिनिटं येतील, बसतील आणि जातील ना. नीट वाग ना. हा चेहरा नको करू. जा आधी मास्क लावून एक कुठला तरी आनंदी चेहऱ्याचा. हा. आलो. वांक्या ये. काय रे? तुला डोका दुखतंय? हा डोकं दुखत होतं रे. अरे यार मस्त मंदारने बसायचा प्लॅन केला होता भाई माहितीये. भाई, अजयला ए, जायचं होतं यार. शेखरांना वाट बघतोय भाई. चपला काढा. ते चपला काढा आधी. चल. ओ लग्न झाल्यावर चपला काढा. हा? पण लग्नाच्या आधी याच घरात आपण चड्ड्या काढून बसायचो. येडा आहेस का? कधी बसलोय आपण चड्ड्या काढून? भाई आता आठवत नाही काय तुला? टाकून बसलो ना आपण. अरे बायको आहे अरे का? भाऊजी. अरे या नावं विसरले. सॉरी. अरे नाव काय? NB MM PP. काय नाव आहेत ना? ऑडच आहे. बँकेत असल्यासारखं वाटतं. NB PP MM FD PPF SIP
वा 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 प्रिया नाईस 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 पॅरिस फ्लॅट आहे वाटतं. म्हणजे वर कायच नाही आहे. काय बोलणार नाही 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 असू दे असू दे नाही नाही पण मला नाही येत विनोद करता नकाच करू. नाही पण मी शिकतेय ओंकारकडनं शिकतेय नका शिकू. बरे बघ तुझ्याकडनं शिकणार काय नको नको हे बघ. कोण आहेत रे? माझे मित्र पण आहेत मी बोलणार ना. नाही कोण आहेत नाही माझे मित्र त्यांची नावं फन नाही आहेत काहीतरी ऑड नाव आहेत आपण काहीतरी इंटरेस्टिंग नावं ठेवूया मी तुम्हाला मँडी भाऊजी म्हणू मांडी बोला ना, आपल्याला काय फरक पडत नाही. मांडी मांडी म्हणायला सांगतात भाऊजी मांडी हो, भाऊजी पण 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 फक्त पॉंची मध्ये बोलायचा. पांची पॉंची. पॉंची त्याचा शब्द आहे पंची सांग. गोड आहे खूप गोडवा आहे तुमच्या भाषेत मांडी भाऊजी आहे ना, आहे ना. हा बघा बने, हा बने मला भाषेवर नेहमी चिडवतो. अरे भाई मी कधी तुला बोललो. असं का करता बनू भाऊजी कोण? सॉरी सॉरी म्हणजे मी तुम्हाला बनू भाऊजी म्हटलं तर चालेल ना ऍक्च्युली तुमच्याकडे बघितलं नक्की असं बनू असं वाटतंय याच्याकडे बघून तुला अच्छा अच्छा अच्छा, अच्छा आणि तुमचं काय बरं नाव ठेवूया आपण माझा काय? पियू भाऊजी चालेल 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 चालेल. आजपर्यंत आपल्याला कधीच कोणीच नाही बोललाय पिऊ. चालेल आपल्याला, चालेल. आणि गंमत बघा ना माझं नाव प्रिया आणि मी तुम्हाला पियू भाऊजी म्हणणार चांगलाय चांगलाय, आपल्याला आवडेल आवडेल पिऊ. बघत्या, बायको सॉलिड आहे. नाही नाही हो बाई. तशी नाही काय चाललंय तुझं अरे अरे काय चाललंय जिगर के तुकडे आले जिगर के तुकडे तसं वागायला नको का नीट वागायला नको का त्यांच्याशी अशी कधीपासून तू नीट वागायला लागलीस लोकांशी मुद्दाम करू नकोस लग्न झाल्यानंतर मी आता अशीच नीट वागणार आहे. 15 मिनिटं थांबणार या ये ओंक्या ओंक्या, काय काय एवढा टाइम देणार बायकोला? फ्रेंड्सला पण तर टाइम दे. हो जरा फ्रेंड्सला पण तर टाइम दे ओंकार अच्छा अच्छा प्रिया अच्छा अच्छा अरे उभे का आहात? बसा बसा या, या. अरे वहिनी बसायचाच प्लॅन होता, पण याचा डोकं दुखायला लागला म्हणून प्लॅन कॅन्सल. अजयला जायचं होतं, शेखरांना वाट बघतोय ना. कळलं कळलं बसणार असाल तर आपल्याकडे सोडा बर्फ सगळं आहे हा चकणा आयटम्स पण आहेत काही स्मॉल इट्स बनवायचे असतील तर तुमची वहिनी 10 मिनिटात बनवेल बसताय का नाही नाही, 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 नको, नाही, नको. नाही नाही म्हणजे होय नाही नाही हो हो. नाही नाही काय- वहिनी ऑफर अरे, करते. माझं डोकं दुखतं इथे आणि तुम्ही दारू प्यायला येणार होते ते अरे भाई मस्त एक गप्पा काही नाही टॉक टूक वगैरे काही नाही गप्पा बसा तुझं काय चाललंय प्रिया एकच मिनिट एकच माझा रोमॅन्टिक टॉक आहे काय चाललंय तुझं पहिल्यांदा आलेत ना मित्र घरी मग त्यांना बसणार का महत्वाचा प्रश्न विचारायला नको का? बेवड्याची बायको आहेस तू बसणार काय आणि स्मॉल इट्स बनवून देते 10 मिनिटात नूडल्स बनवायला 1 तास लावतेस तू माहितीये का तुला कशाला तू काहीतरी बोलतेस 10 मिनिटात निघणार आहेत ते काहीतरी स्मॉल पाणी पिणी असं विचार आणि जाऊ दे त्यांना कळलं मुद्दाम उगाच आता हे करू नकोस तू माझ्यावर सरबत तरी घ्याच पियूजी सॉरी म्हणजे मला पियू भाऊजी म्हणायचं होतं पण ते आता गडबडीत भाऊ विसरलं अजय विसरा वहिनी, काहीच प्रॉब्लेम नाही. थांब रे अजय तसं नाही, आता वहिनी एवढा शरबत ऑफर करते तर मग करा वहिनी करा. तुम्ही पिऊ मी पिऊ, आपण दोघं मिळून ना शरबत पिऊ. काय अजे, मी समोर आहे माझी बायको आहे काय वंक्या हा काहीतरी आणू नको रे डोळे याच्यामध्ये. हे आहे कचरा आहे डोळ्यामध्ये. मग मी आहे ना सफाई कामगार साफ करायला तू कशाला दारोदारी कचरा कचरा करत फिरतोय बस तू मांडी भाऊजी हा वहिनी, मांडी बर्फ चालेल ना तुम्हाला आपण त्याच्यातच पितो ना. आणि बनू भाऊजी पाण्यात चालेल. सरबत देणार आहे सरबत पाण्यात काय चालेल आले कुठले काय रावच बायको आहे रे ओंक्याची. काय बोलला रे? काय बोलला
अरे चांगली आहे वहिनी. हा त्याला तेच बोलायचं होतं भाई. वहिनी एक नंबर भेटली आहे भाई. आम्हाला वाटलं सूर्याच्या बायकोसारखी तुला मिळते की काय. भाई तुला सूर्याच्या बायकोचा शॉट माहितीये की नाही. नाही नाही अरे नाही बस, नको ना, नको त्याला रे. सांग. बस ऐक ऐक आई, ऐक. सूर्याच्या बायकोचा शॉट आहे. सूर्याकडे आपण पहिला जायचो ना, तर भाई आपण गेलो तर वहिनी भाई साडी बिडी नेसून आपल्याला चहा बी विचारायची रे. हा भाई. भाऊजी चहा बी काय पिणार. हा. पण आता गाऊन घालून ये काय कांदन्य नाही चला निघा येतून असं बोलते रे. आणि सूर्या भाई आतमध्ये त्याची कोलंबी झालेली असते. पण नाही बाई आपल्या वहिनी अशा नाहीत. मला वाटलं दरवाजा येतील आणि बोलतील जा 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 जा, जा, जा. नाही नाही हे सगळं मी बोलणार आहे आता. चला जा जा अरे जा वंक्या. जा जा निघा. निघा रे सरबत तरी पिऊन जा. निघा निघा निघा. वंक्या, गरम मसाला का झाला एवढा. निघा निघा जा ना. भाऊजी वहिनी शरबत नव्हे तर कुठे चालला होता? नाही नाही, पितच होतो वहिनी. मस्त आहे काय शरबत मस्त पी आहे. तरी आधी हा? पी तरी ना. अरे वासावरनं कळतो ना भाई. डिओ मारलाय ग्लासावर वासावरनं कळतोय ते. आणि मस्त आहे काय मध्ये बॉटल उघडली आहे ग्लासात भरलं एवढंच केलेलं आहे ती. भाई त्याच्यासाठी पण ना हातामध्ये कला लागते कळलं काय. लागते. भाई हे बघ ग्लास बघ मापात पाप नाही केलं वहिनी कळलं काय. भाई सोनं लागलं हाताला सोनं. माहिती आहे मला. ये वंक्या ये तू काही लॉटरी खेळतो काय. अजय भाई तुझ्या हाताला काय लागलंय तुला माहिती नाही. तुमच्या दोघांचा संसार बघून ना मला पण जोराचं लग्न आलं आता. करून ये जा पटकन करून ये ये भाई बने ये तू पण लॉटरी काढ एखादी चांगली बायको लागेल. आई कशाला आपला बरा आहे ना एकटा जीव सदाशिव. नाही तर तसं व्हायचं शादी के लड्डू जो खाए वो पछताए जो ना खाए वो भी पछताए. काय मस्त वाक्य पहिल्यांदा ऐकलं मी. कधीच कोणी म्हटलं नाही आतापर्यंत. काय करतोय काय करतोय चला, हस. मित्रांसमोर मारतोय. मित्रांसमोर मारते पहिल्यांदा ऐकलंयस हे वाक्य आजोबांच्या काळात जुनं झालेलं वाक्य आहे हे. माहितीये मला. माहितीये मला. तर ते वाक्य आहे आणि त्याच्यात तुझे मित्र ते बोलतायत. तुझे मित्र आहेत ना मग कसं करणार. अरे पण नको ना काय करते बावळट वाटतेस काय करतेस. मी बावळे म्हणजे तुझ्या मित्रांसारखीच वाटते ना म्हणजे आमचं छान जमतंय. प्रिया नको ना मुद्दामून करू जातील ना ते यार सॉरी म्हणतो ना मी नाही जाऊ दे ए, त्यांना. वंक्या काय? एवढा टाइम देणार आहे बायकोला. मित्रांना पण तर टाइम दे. मित्राला टाइम देतो मी संपव हा भंडाऱ्याला आलेलास ना. अरे 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 निघा निघा सगळ्यांनी निघा चला ग्लास घेऊन निघा अरे, वंक्या. ग्लास घेऊन निघा काही अरे गरज एवढंच नाही. कथा. निघ रे निघ ना. बनू भाऊजी. तिघे बनू आहेत तिघे बनू आहेत. अरे आवाज दिला म्हणून आलो ना. आवाज दिला म्हणून आलोय. नाही मी आपलं जस्ट म्हणत होते की मग बाकी शून्य. मस्त विनोद होता. नाही, तसं नाही परत वहिनी तसं ना म्हणजे आपलं आयुष्य एकदम विनोदीच झालंय खरं तर. म्हणजे काय आलंय एकटा असतो ना आपण आयुष्यात ते जमत नाही. म्हणजे मला असं वाटतं ना वहिनी की पाहिजे काय आयुष्यात कोणतरी पाहिजे. नीट बोल मग असे नीट बोल. एकट्याला खातं असं एकटे पण ना. तुला खाईन ना मी असला नीट बोल ठेव रे अरे, काय नाही वंक्या, काय. शरबत तर संपू दे. सरबत संपवतोय चल निघा निघा सगळ्यांनी निघा. अरे निघा बोललो ना सगळ्यांनी निघा चला निघा. पियू भाऊजी. तिघे तिघे कसे जात एका नावावर मला खरंच कळत नाही रे. अरे आवाज दिला हा? ना म्हणून. किती लाचार आहात इथे. म्हटलं विचारायचं होतं तुम्हाला की ओंक्याला भेटण्याशिवाय अजून तुम्ही आयुष्यात काय काय करता. अरे वहिनी लय काय काय करतो. मी आणि मंद्या आहे ना आम्ही सोमवार ते शनिवार जॉब करतो बीपीओ मध्ये. आणि संडेला म्हणजे आधी असं करायचो आम्ही लोक की संडेला आम्ही याच्या घरी येऊन बसायचो मॅच बघायला. पण आता नाही करता येणार ना बाई. का नाही करता येणार आता. लग्न झालं ना आता. लग्न झालं. झालं. मग लग्न झालं म्हणून काय लग्न झाल्यावर काय गोष्टी बदलणार आहेत का. मी काय तशीवाली बायको नाहीये बरं का. कळतंय तू कशीवाली बायको आहेस ते कळतंय. कळताय ना. गुड गुड. तुम्ही ना कधीही घरी येऊ शकता. हा लग्न झालं म्हणून काय झालं मॅच बघायची आहे? कधी येता बघायला उद्या येता. अरे, चालेल उद्या उद्याची मॅच आहे. हो हा. वा वा वा. आणि मॅच बघायला आल्यावर उशीर होईल ना मग तुम्ही इथेच थांबा. गरजच नाहीये काही थांबायची वगैरे काहीही गरज नाहीये. मला परवा ऑफिस आहे तुम्हाला पण परवा ऑफिस आहे. सगळ्यांची ऑफिस खूप लांब लांब आहेत. नाही माझा जवळ आहे 2 गल्ल्या सोडूनच आहे. अरे माझं घर लांब आहे. असू दे मग तर बरंच झालं ना. मग तुम्ही इथेच थांबा मांडी भाऊजी. इथनं जा ऑफिसला. आणि फक्त उद्याच नाही कधीही तुम्हाला ऑफिसला लेट झाला तुम्ही इथे येऊन राहू शकता. चालेल ओके. फक्त शॉर्ट्स देशील ना भाई. शॉर्ट्स काय शॉर्ट्स देशील काय. वंक्या मी तुला सांगितलं काय मी जॉब स्विच केला तुझ्या एरियामध्ये. कधी
2च आठवडे झाले. हो का? आता मला पण घर लांब पडायला लागलंय. हो अरे देवा, मग तुम्ही पण इथे येऊन राहत जा. अरे चालेल वहिनी, हो? चालेल, मला जवळ पडेल ना. आई शपथ हा. हे दोघं इथं पडीक तर मी पण इथंच पडीक. गप्पा बसा. काय इथे कोणी पडीक बिडीक राहणार नाही, कळलं ना? वंक्या माझी शॉट मी आणेल पाहिजे तर. शॉट देईन तुला आता. गप्पा बस. हिला रे. बनु भाऊजी, नको काही. फक्त एका अटीवर तुम्ही इथे राहू शकता. हे काय ओंक्या ओंक्या म्हणता ना याला, मग मला आपण प्रिया म्हणायचं आता. प्रिया ये येडा आहे काय? बरं दिसतं काय वहिनी? प्रिया जरा मोठा वाटतं. प्री बोलू काय? काहीच बोलू नकोस ना मग. जर तुला प्रिया मोठं वाटतंय तर काहीच बोलू नको. एवढंच म्हण मग. प्रिया मोठं कसं वाटेल कोणाला? एवढंच म्हण. बरं नाही दिसत ना. तुझ्या तोंडून काहीच बरा दिसत नाही, कळलं ना? मला चालेल, तुम्ही मला म्हणून हाक मारा, मला हो? चालेल. अरे हो? तुला चालणार आहे? असं चालणार तुला? मी तुला असं म्हणू? हे चालणार आहे? वंक्या वंक्या तुला नाही आम्हाला. मी तुम्हाला बोलेल हा. हो, पण एका अटीवर हा. अटी घाल नुसत्या. अटी घाल नुसत्या. हो, मी- सुचलं नाही की अटी घाल. एका अटीवर बोला ना. तुम्ही ना नवीन कपडे घ्यायचे. का वहिनी? ही काय डॅशिंग पर्सनॅलिटी आहे तुमची, आणि तुम्ही काय बेसिक कपडे घालता. तुम्ही ना शॉपिंग न झाला नेक्स्ट टाइम हक्काने मला फोन करायचं, मी येणार शॉपिंगला. आईला अरे वंक्या मी शॉपिंग साठीच बाहेर पडलेलो रे आत्ता. 11:30 वाजता. रात्री 11:30 वाजता तू शॉपिंगला बाहेर पडलेला येड्या. कुठलं दुकान उघडं असतं 11:30 वाजता? यश कलेक्शन. हा. भाई तो असतो बाहेर. हा ए वहिनी वहिनी सॉरी आपण आता जायचं काय? हा मी काय एक काम करतो, मी कॅब बुक कर. वंक्या येतो. ए, पुढे बस. हा? तू पुढे बस ना, आम्ही चौघं मागे ऍडजस्ट. तुम्ही अरे काय- चौघा ऍडजस्ट होणार मागे. अरे गरजच नाही. एक काम कर, तू यश कलेक्शनला जा, कपडे घेऊन ये, आम्ही चौघं इथेच बसतो. मी एस कलेक्शनला जाऊ. तुझी चॉईस चालेल ना? चांगली आहे ना. चालणार आहे तुला? तुला चालणार आहे? तुला चालणार तुला आहे का? तुला मला मला चालणार हा आहे. ठीक आहे. मग मी एक काम करतो, तुझ्या 3 मैत्रिणींना फोन करतो. हा, अदिती, शनया, गौरी. हा, आणि त्यांना घेऊन जातो मी तिकडे यश कलेक्शनला शॉपिंग करायला. चालेल तुला? वंक्या वंक्या अरे वहिनीला 3 अशा फॅन्सी नावाच्या मैत्रिणी आहेत. हा हा. तू कशाला भाई कष्ट घेतो, आम्ही जातो ना त्यांना घेऊन. फिल्टर आयडी दे त्यांचा. हा सोपं पडेल ना. निर्लज्ज. निघा निघा निघा. कळले ह्यांची लायकी? कळली का? कळली ह्यांची लायकी? कळली. चालेल ना, भेटायला येणार नाही कधी तुम्हाला. मी कळलं ना, आजपासून मला मेसेज फोन करायचा नाही. आजपासून मी फक्त बायकोचा आहे. वाजवा वंक्या, शादी झाली तर बदलला काय? हा, जा, बदलला जा. बाई. जा जा. ए भाई ए, भगवानने आपली पण काहीतरी व्यवस्था करून ठेवले काय बघतो काय व्यवस्था आहे ती. जा निघ. भाई तू हंडीचा टी शर्ट मागायला ना थोडं दाखवतो. तुला मडका म्हणून लावतो. जा चल. जा चल. ये रे. निघा, इकडे ये ना. ए, निघा रे. वंक्या वंक्या निघा रे. बायको समोर अपमान करतोय तू. हा, हा. तुझ्या काही एकट्याचा घर नाही आहे इथे. हा, जा जा. रणजितला खेळताना सांगतो, चौक्याला उभं रणजितला. करतो बघ तुला. जा रे चौक्याला. मी येतात नाही खेळायला तुमच्यावर. निघा. भाई आता मी डायरेक्ट अप्पूच्या घरीच जाणार आहे. ए निघ रे. भाऊजी, वहिनी. ए, चल 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 निघ चल. चल निघ चल. चला, नाही यायचं कोणी. क्या महान performance! आणि ओंक्या खरंच सोनं लागलंय हो तुझ्या हाताला. म्हणजे सोन्यासारखी सिरीज लागली असं म्हणायचंय मला. खरंच सगळं पोटेन्शियल आहे ह्याच्यामध्ये. आणि आता बघूया रसिक भाऊजींना कसा वाटला हा परफॉर्मन्स. प्रसादा? छान छान सुंदर. मोठ्यांची संकल्पना आणि अमोल पाटलांचं लिखाण. मजा होती. काहीतरी वेगळा प्रकार होता आणि त्यातला ट्विस्ट जो होता तो फार इंटरेस्टिंग होता. म्हणजे तो अशा पद्धतीने ते नवऱ्याचं कॅरेक्टर राहू, तुझं कॅरेक्टर अशा पद्धतीने डायव्हर्ट होईल असं सुरुवातीला वाटलं नव्हतं. त्यामुळे तो ट्विस्ट फार इंटरेस्टिंग वाटला मला. आणि ओव्हरऑल उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. तुला साथही या सगळ्यांची खूप छान मिळाली. आणि ज्या पद्धतीने तू ग्राफ नेलास ओंकार आणि प्रिया, तुम्ही दोघांनी, इट वॉज वंडरफुल. खूप मजा आली. वा 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 वा. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. यंग ब्रिगेड जेव्हा छान परफॉर्म करते तेव्हा मी खूप खुश होते. हे प्रहसन बघितल्यानंतर एवढंच सांगेन की मुलांनो, तुम्हाला कधी कधी प्रायोरिटीज कळत नाहीत की कशाला प्रायोरिटी द्यायची, तर ते शिका, म्हणजे लाईफ विल बी सॉर्टेड. मजा आली.